एक महत्त्वाची बातमी समोर येते। मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडलेली आहे। पोलिसांकडून या बॅगची सध्या तपासणी सुरू आहे। मंत्री नितेश राणे यांच्या घातपाताचा प्रयत्न आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मागील काही दिवसांपासून नितेश राणे प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडत आहेत। नितेश राणेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा देखील पार पडणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय। पोलिसांकडून या बॅगची तपासणी सुरू आहे। नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर एक संशयास्पद बॅग सापडलेली आहे। आपण हे पाहतोय सुवर्णगड बंगल्याबाहेर ही बेवारस बॅग सापडली आहे। पोलिसांकडून या बॅगची सध्या तपासणी सुरू आहे। मंत्री नितेश राणे यांचा घातपाताचा हा प्रयत्न केला जातोय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। मागील काही दिवसांपासून नितेश राणे प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडतायत। त्याच पार्श्वभूमीवर ही बॅग संशयास्पद बॅग सुवर्णगड बंगल्याबाहेर सापडलेली पाहायला मिळते। आपण हे दृश्य पाहतोय। एक अज्ञात व्यक्ती ही बॅग घेऊन जातानाचा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे। नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर ही बेवारस बॅग सापडल्याची दृश्य आपण आता या घडीला पाहतोय। तर पोलिसांकडून या बॅगची सध्या कसून तपासणी सुरू आहे। तर नितेश राणेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा देखील थोड्या वेळात पार पडणार आहे। सध्या सगळीकडेच महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीती सुरू आहे, रणधुमाळी सुरू आहे। प्रचार सभा, जाहीर सभा सगळ्याच राज्यभर होताना आपल्याला पाहायला मिळतात। याच पार्श्वभूमीवर नितेश राणे हिंदुत्ववादी भूमिका प्रखर पद्धतीने मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर एक संशयास्पद बॅग सापडली आहे का? अधिकची माहिती। निश्चितच तेजस, हिंदुत्ववादी भूमिका सातत्याने नितेश राणे मांडत आहेत आणि आजही त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा आहे। मुंबईमध्ये नितेश राणेंच्या सभा झालेल्या होत्या आणि त्यानंतर आज त्यांच्या सुवर्णगड या शासकीय निवासस्थानाबाहेर ही बेवारस बॅग सापडलेली आहे। परिणामी राणे यांना सातत्याने येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून या बॅगचीही कसून तपासणी केली जात आहे। व्हिडिओमध्ये एक तरुण ही बॅग घेऊन जातानाही दिसत आहे। त्यामुळे हा तरुण कोण होता, नेमकी ही बॅग त्याने का ठेवली याचाही आता तपास केला जात आहे। मंत्रालय परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या तरुणाचाही शोध घेतला जात आहे। त्यामुळे या बॅग मध्ये नेमकं काय आहे हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। मात्र तुर्तास तरी नितेश राणे यांची सुरक्षा आणखी वाढवण्यात येऊ शकते। तेजस, आज चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।